आज आपण बघणार आहोत हळदी कुंकाच्या आपल्या मैत्रिणी ज्या आलेल्या असतात त्यांना देण्यासाठी असे वडे किंवा बर्थडे पार्टीसाठी लहान मुलांना असे देण्यासाठी। तर आज आपण हे बटाटवड्यासाठी जे मसाला बनवलेला आहे तो बघणार आहोत आणि मस्त असा मसाला झाला की वडे सुद्धा मस्त टेस्टी असे तयार होतात। तर तोच मसाला आता आपण बनवून घेणार आहोत। तर इथे मी आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तिखट, मी 4 ते 5 अशा तिखट आहेत त्या हिरव्या मिरच्या त्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा धने घेतलेले आहेत, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। तर हे सगळं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे, जास्तही बारीक करायचं नाही। धने वगैरे दाताखाली लागले पाहिजे। तर हे बघा असं आता फिरवून घेतले आपण, हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। बटाटे सुद्धा उकडून घेतले, तर इथे आपण 4 बटाटे उकडून घेतले। तर बटाटे उकडताना थोडीशी हळद घालायची म्हणजे बटाटे सुद्धा पटकन उकडले जातात आणि छान उकडतात। कुकरला वगैरे बटाटे लावायचे नाही, जास्त जर बटाटे उकडले तर मग ज्याच्यामध्ये जास्त पाणी पाणी होतं। पॅनमध्ये 1 पळी तेल घालून घेतले, अर्धा चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातले, जिरं सुद्धा छान तडतडलं आहे आणि जो आपण मसाला वाटून घेतला हिरवी मिरची, आलं, लसूण आणि धने ते घालून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आणि ह्या मिरचीचा लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट येते वड्याला सुद्धा। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आपण, आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर मसाला सगळीकडून परतून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आता मसाला तर छान तयार झालेला आहे, बटाटे सुद्धा उकडून घेतलेले आपण चुरून घेतलेले आहेत। तर आता हे बटाटे जे आहेत ते जास्त सुद्धा मॅश करायचे नाहीत, थोड्याशा फोडी राहायला पाहिजे म्हणजे बटाटा वडा सुद्धा खाताना त्याच्या फोडी दाताखाली आल्या पाहिजे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे। मस्त मसाला तयार झालेला आहे, मस्त वास सुद्धा येतो याचा आणि असा मसाला तयार झाला वडे सुद्धा मस्तच लागतात। तर आता हे मसाला सुद्धा तयार झाला आहे, आपण याचं आता मिश्रण बनवून घेऊया बेसनचं। तर 1 वाटी इथं मी बेसन घेतले, हे बेसन चाळून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा मिक्स करतो पाणी घालून तेव्हा त्याच्या गाठीसुद्धा बनत नाहीत। चवीपुरतं थोडंसं लाल तिखट घातले म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट घातले, चिमूटभर हळद घातली आणि चिमूटभरच हिंगसुद्धा घातलं आहे। चवीपुरतंच मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण पाऊण वाटी पाणी घेतलं 1 वाटी पिठासाठी, तर तेवढं लागणार नाही, थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदमही पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होतं। मस्त पीठ तयार झालेलं आहे, आता मी तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते। बघा चमच्यावर घ्यायचं आणि चमच्यावर असं पीठ दिसलं तर मस्त पीठ तयार झालेलं। 5 मिनिटं असंच ठेवून दिलं तर पीठ मी आणि आता याच्यामध्ये 2 चिमूट एवढा सोडा घालून घ्यायचा, 1 वाटी पिठासाठी 2 चिमूट सोडा घालायचा। आता मिश्रणसुद्धा तयार झालं आहे बेसनचं। आता इथे बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याचं आपण आता हे असे वडे करून घ्यायचे, असे सगळे एकदम असे बॉल करून ठेवायचे म्हणजे तळायला सुद्धा पटकन होतात। तर असे सगळे आता बनवून घेतलेले आहेत, आता आपण हे तळून घेणार आहोत। तर तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे, पिठामध्ये असे छान बुडवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि हे बघा वडा सोडताना जे छोटे छोटे जे याचे भजी पडलेले असते तीसुद्धा एकदम टेस्टी लागतात आणि वडापावसोबत जी चटणी असते ती ह्याच बारीक जी भजी असते पडलेली त्याचीच बनवलेली असते। तर तीसुद्धा आपण चटणी नंतर बघूया। तर हे बघा मस्त वडे तळलेले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मस्त वडे तयार झालेले आहेत, मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते। वडे अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।